एल्गार मेळावा बीडमध्ये होतोय आणि या मेळाव्यासाठी आपण आणला सगळेच नेते एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. कुणाच्या निशाण्यावर कोण, कुणाच्या निशाण्यावर कोण असेल अरे ते आता कळेल ना. चला ना मैदानात. भूमिका काय एवढं म्हणजे बीडमध्येच छगन भुजबळ साहेबांची ओबीसीच्या बाबत जी भूमिका आहे ती महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसींची भूमिका आहे. त्यामुळं भुजबळ साहेबांच्या भूमिकेच्या पाठीमागे आम्ही सगळे ठामपणे उभे आहोत. भुजबळ साहेब जी दिशा ठरवतील तीच ओबीसींची दिशा. मात्र यांनी तुम्हाला आव्हानं दिली होती की इथे येऊ देणार नाही, भाषण करू देणार नाही. आलात आता पुढची रणनीती आता चला ना मैदानात जाऊन बोलूया. अरे ओबीसींचा एकत्रीकरण हे GR निघाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात पहिल्यांदा मराठवाड्यात होतंय. मुळात ही सभा 28 सप्टेंबरला होती, परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि शेतकरी अडचणीत होता आणि म्हणून भुजबळ साहेबांनी ठरवलं की सभा पुढे ढकलायची. ती सभा आज होतीये. त्यामुळं समस्त ओबीसींशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं ऐकून घेणं आणि आपली भूमिका मांडणं यासाठी आजची सभा आहे. त्यामुळं जे काय असेल ते आता सभेत सगळेजण मांडू.